या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे। वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला। धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते। त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला, परंतु 24 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूड शोककळा पसरली आहे। विलेपार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। यावेळी संपूर्ण देओल कुटुंब आणि धर्मेंद्र यांचे चाहते उपस्थित आहेत। परंतु धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय। धर्मेंद्र यांच्या पश्चात त्यांची पत्नी हेमा मालिनी, याशिवाय सनी देओल, बॉबी देओल, ईशा, आहना, विजेता, अजिता अशी 6 मुले आहेत। धर्मेंद्र हे देओल कुटुंबाचे भक्कम आधारस्तंभ होते। त्यामुळे देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या निधनाने शोकाकुल झाले आहे। धर्मेंद्र यांनी गेली 6 दशके बॉलिवूडवर राज्य केलं। त्यांची भूमिका असलेले शोले, दादागिरी, आग ही आग, जीने नहीं दूंगा, धर्म और कानून, बर्निंग ट्रेन या सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या। धर्मेंद्र यांच्या तगड्या ऍक्शनमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये ही-मॅन म्हणून ओळखलं जातं। धर्मेंद्र यांचे अलीकडचे रॉकी और रानी की प्रेम कहाणी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे 2 सुपरहिट सिनेमे रिलीज झाले। धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा 21-25 डिसेंबरला रिलीज होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।